वलंगावचा आणि न्यू इंग्लिश स्कूल वलंग या माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी. आजच समजलं की त्याचा भारतीय लष्कर दलामध्ये नियुक्ती झालेली आहे आणि हा आनंद आपण ढोल ताशा वाजवून त्याच्या माता भगिनी औक्षण करत आहेत. आणि हा आनंद त्याला जेवढा झालेला आहे, मामुणकर परिवाराला झालेला आहे, तेवढाच सगळा आमच्या वलंग पंचक्रोशीला देखील झालेला आहे. कारण भारतीय लष्करात जाऊन भारताच्या सीमा तो इंच इंच लढवणार आहे याचा कृतार्थ अभिमान आम्हाला वाटतो. विवेक, तुला याबद्दल, तुझ्या ह्या यशाबद्दल काय वाटतं? तू कोणाला श्रेय देशील आणि तुला आता काय आनंद कसा होतोय? आनंद म्हणजे सलग 3 वर्ष मी झाली प्रॅक्टिस करतोय आर्मीमध्ये जाण्यासाठी. 2 वर्ष पेपर फेल, 1 वर्ष ग्राउंड फेल, त्यानंतर ह्या वर्षी सगळं काही पास होऊन मी फायनल मेरिटसाठी होतो. सगळं श्रेय म्हणजे माझी मम्मी, नंतर भारतदादा, माझा पप्पा, नंतर त्यांनी जे काही केलं ते त्यांनी केलं माझ्यासाठी. त्यानंतर सतीशदादा, सगळे माझे भावंड, घरातली फॅमिली, त्यांनी मला खूप सपोर्ट केला या बाबतीमध्ये. कारण की मी सगळं शिक्षण वगैरे सोडून ह्या गोष्टीकडेच होतो. कारण का जर झालं नसतं तर परत मला सगळं शिक्षण पहिल्यापासून करावं लागलं असतं. तर ते बोलले की तुझं होणार 100%, तू पॉझिटिव्ह राहा. बस त्यांना श्रेय देतो मी सगळं. आणि नक्कीच हे श्रेय त्यांनी सांगितलं आता त्यांचे औक्षण करतायत. हा त्यांना झालेला आनंद हा देखील तेवढाच महत्वाचा आहे. आणि विवेक, नक्कीच आम्ही म्हणू की भारतीय नागरिकांचा घास रोज आडतो ओटी, सैनिक हो तुमच्यासाठी, असा भारताच्या सीमा रक्षण करण्यासाठी तू सैनिक म्हणून जातो. तुला आमच्या सगळ्या वलंगकरांकडून मनपूर्वक शुभेच्छा.